जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुड यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या दिवसाला महत्त्वाची आणि गुड न्यूज म्हणजे सध्या जी काही बुलेटिन सध्या आली आहे पवित्र प्रणालीवर, त्यामध्ये जे महत्त्वाचं ओपन कन्व्हर्टेड राऊंड आणि विथ इंटरव्ह्यू राऊंड संदर्भात बघा महत्त्वाच्या या ठिकाणी सूचना देण्यात आल्या आहे। तर आधी ज्यांचं सध्या ओपन कन्व्हर्टेड राऊंडची लिस्ट सध्या बघा पब्लिश झालेली आहे। संपूर्ण लिस्ट जी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। तर ओपन कन्व्हर्टेड राऊंडमध्ये ज्यांची शिफारस झाली आहे तर त्यांना आपल्या द गुरुजी चॅनल आणि टीमकडनं खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला, ज्यांचं सिलेक्शन यादीमध्ये सध्या नाव आलेलं आहे। तर सध्या ही बुलेटिनमध्ये बघा जी काही महत्त्वाच्या माहिती दिली आहे बुलेटिन पॉईंट, तर तेच आपण बघणार आहोत। कारण ही बुलेटिन तुम्ही सर्वांनी वाचली असेल। तर आपल्याला माहिती आहे की कन्व्हर्टेड राऊंडमध्ये सध्या 3150 उमेदवारांचं पहिल्या जी काही यादी होती, म्हणजे जी पहिली यादी 11,085 उमेदवार संदर्भात होती। त्यानंतर दुसरी जी यादी होती कन्व्हर्टेड राऊंड, तर ती 3150 उमेदवारांसंदर्भात होती। तसंच बघा 156 उमेदवार असे म्हणजे जी जवळपास 3306 रिक्त पदासाठी सर्वसाधारण जी गुणवत्ता यादी होती तर ती 25/6ला प्रसिद्ध करण्यात आली होती। तसंच बघा आजच्या दिवसाला महत्त्वाचं ओपन कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात यादी सध्या प्रसिद्ध झाली आहे आणि सदर यादीमध्ये जवळपास बघा 872 रिक्त पदाकरिता सध्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र नमूद केलेल्या माहितीच्या आधारे निवडीकरिता शिफारस यादी या ठिकाणी बघा शिफारस होत आहे। सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये शिफारस झालेल्या उमेदवारांना पुढील कार्यवाहीसाठी संबंधित जे काही नियुक्ती प्राधिकारी आहे तर त्यांच्याशी बघा संपर्क साधायचा आहे। म्हणजे जे ओपन कन्व्हर्टेड संदर्भात सध्या राऊंड हा जाहीर झाला आहे, संपूर्ण जे काही याद्या असेल तर ते आपापल्या लॉग इनवरती तुम्हाला सध्या बघा दिसत आहे। तर ज्यांची ओपन कन्व्हर्टेड राऊंडमध्ये शिफारस झाली असेल तर त्यांना संबंधित जे काही प्राधिकारी आहे निवड प्राधिकारी, तर त्यांच्याशी बघा संपर्क हा साधायचा आहे। एकंदरीत जी काही नियुक्ती किंवा सर्वसाधारण जी यादी आहे तर ती यादी बघा या ठिकाणी प्राधान्यक्रम विचारात घेऊन माननीय उच्च न्यायालयाच्या विविध याचिकावरील निर्णयाच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी सध्या बघा प्रसिद्धही करण्यात आली आहे। तर सध्या जी यादी आहे तर ती सध्या याचिकेला अधीन राहून सध्या प्रसिद्ध करण्यात आली आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर संबंधित जेही प्राधिकारी असेल तर त्या प्राधिकाऱ्यांनी पुढे तुम्हाला संपर्क करायचा आहे ओपन कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात। तसंच बघा महत्त्वाचं सर्व जे वाट बघत होते ती मुलाखती यादी संदर्भात, तर मुलाखती यादीचं देखील बघा एक प्रकारे काउंटडाऊन सुरू झालं असं म्हणता येईल। कारण इथं जे मुलाखती यादी संदर्भात हा जो पॉईंट आहे तो महत्त्वाचा आहे। तर मुलाखत पदभरतीसह या प्रकारात निवड प्रक्रियेतील जे काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे SOP सध्या बघा तयार करण्याचं जे काही काम आहे, म्हणजे ते विकसित करण्याचं काम सध्या बघा पूर्ण झालं आहे, ते करण्यात आलं आहे व शासनाच्या मान्यतेच्या अंतिम टप्प्यावर आहे। त्यामुळे मूल्यांकन वस्तुनिष्ठ पद्धतीने होईल व त्या आधारे योग्य अभियोग्यताधारकांची निवड संस्थाकडून करण्यात येईल। यादी प्रसिद्ध करण्याची अन्य तांत्रिक तयारी पूर्ण झालेली आहे असं या ठिकाणी बघा म्हटलेलं आहे। म्हणजे आता सध्या कोणत्याही प्रकारचा सध्या अडथळा नसल्यामुळे जी काही मुलाखत यादी आहे म्हणजे इंटरव्ह्यू संदर्भात यादी आहे तर ती बघा कोणत्याही क्षणाला प्रसिद्धही केली जाऊ शकते। तर अशा पद्धतीने सध्या आपल्यासाठी ह्या दोन सध्या आजच्या दिवसाला गुड न्यूज आल्या आहेत। तसंच माजी सैनिक संदर्भात आरक्षणातील 10% रिक्त ठेवलेल्या जागांसाठी माजी सैनिक यांच्यासाठी बघा स्वतंत्र फेरीचं आयोजन करण्यात येणार आहे। तर अशा ज्या सध्या माजी सैनिकच्या स्वतंत्र राऊंड लागणार आहे। आता दुसरी जी काही यादी असेल तर ती विथ मुलाखती यादी संदर्भात असणार आहे, म्हणजे इंटरव्ह्यू संदर्भात। तर त्या यादीसाठी देखील जे उमेदवार एवढ्या 2-2 वर्षापासून वाट बघत आहे तर त्यांना देखील बघा आपल्या चॅनलकडनं खूप साऱ्या शुभेच्छा। मुलाखत यादी ही आता पुढील कोणत्याही क्षणी आपल्याला लागलेली पाहायला मिळू शकते। तर अशी ही महत्त्वाची अपडेट होती। तर एक प्रकारे आता सध्या थोडासा दिलासादायक ज्या काही न्यूज आहे त्या आपल्यापर्यंत आलेल्या आहे, तर ही सर्वात चांगली आणि गुड न्यूज म्हणता येईल। तर पुन्हा एकदा ओपन कन्व्हर्टेड राऊंडमध्ये ज्यांचं शिफारस झाली आहे तर त्या संपूर्ण आपले उर्दू बांधवांना आपल्या द गुरुजी चॅनल आणि टीमकडनं खूप साऱ्या शुभेच्छा। तसेच विथ इंटरव्ह्यू संदर्भात मुलाखत यादी संदर्भात जे उमेदवार वाट बघत आहे तर त्यांचं देखील बघा गुड न्यूज जी आहे तर ती सध्या तर आपल्याला मिळूनच गेली आहे। तर काही अंशी जी मुलाखती यादीसाठी बघा वाट बघत होते तर त्यांचं देखील बघा लवकरात लवकर यादीही जाहीर होणार आणि त्यांना देखील जी काही दिलासादायक गुड न्यूज असेल तर ती मिळणार। तर अशी एक अपडेट होती। अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपण सकाळीच तुम्हाला सांगितलं होतं यादी जी आहे त्या अंतिम टप्प्यात आल्या आहे आणि आज संध्याकाळीपर्यंत किंवा रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत केव्हाही जाहीरही होऊ शकतात। तर तशा पद्धतीने सध्या एक गुड न्यूज म्हणता येईल। तर अशी महत्त्वाची अपडेट होती। तर भेटू आपण
मुलाखती यादी जाहीर झाल्यावर. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.